तर अतिवृष्टी आणि पूरस्थिती यामुळे नागपूर विभागातल्या 7 व्यक्तींचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये 3 तर गडचिरोलीमध्ये 2 व्यक्तींचा मृत्यू झालाय। अतिवृष्टीमुळे नागपूर विभागामध्ये 1100 पेक्षा अधिक घरांचं अंशतः तर 100 पेक्षा जास्त घरांचं पूर्णतः नुकसान झालंय। अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्ह्यातील सर्वाधिक 13 तालुक्यांचा समावेश आहे, ज्याच्यामध्ये मोठं नुकसान सहन करावं लागलंय। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। जितेंद्र, आता नागपुरात नेमकी काय परिस्थिती आहे? पाऊस थांबलाय का? आणि ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे, नागरिकांच्या जनजीवनावर परिणाम झालाय, तिथे आता मदत पोहोचलेली आहे का? रिद्धी, सलग 72 तास नागपूर विभागामध्ये खास करून पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली होती, ज्यामध्ये नागपूर, गोंदिया, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यांचा खास करून समावेश होता। आणि या बुधवारी झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे या नागपूर विभागात एकूण 6 जिल्हे आहेत। त्यापैकी गोंदिया, वर्धा, गडचिरोली आणि नागपुरात एकूण 7 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। त्याचबरोबर 1100वर अधिक जे आहेत ते घरांची पडझड झाली आहे, तर 100 वरून घरांचे नुकसान झालेलं आहे। संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एनडीआरएफ असेल किंवा एसडीआरएफ असेल यांची चमू सज्ज ठेवण्यात आलेली आहे। खास करून नागपूर आणि वर्धेमध्ये आज ऑरेंज अलर्ट आहे। त्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांनी निर्देशही दिलेले आहेत। 2 हेलिकॉप्टर देखील तैनात करण्यात आलेले आहेत। कुठलीही अनुचित घटना घडल्यास किंवा सैन्याची चमू देखील सज्ज ठेवण्यात आलेली आहे। आणि विचार केला तर काल संध्याकाळपासून जवळपास पावसाने उसंत घेतली आहे, त्यामुळे पाण्याचा आता निचरा ऑलमोस्ट झालेला आहे। मात्र तरीही ऑरेंज अलर्ट असल्यामुळे आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा जो आहे तो प्रशासनाने आणि सूचना ज्या आहेत त्या प्रशासनाने नागरिकांना दिल्या आहेत। धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी जितेंद्र। तर नागपुरातल्या याच पूरस्थितीचा विभागीय आयुक्तांनी आढावा घेतला। अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या या सगळ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी 2 हेलिकॉप्टर सज्ज करण्यात आलेले आहेत। गडचिरोली आणि नागपूरमध्ये 2 हेलिकॉप्टरसह भारतीय सैन्य दल सुद्धा सज्ज आहे। एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम या ठिकाणी तैनात केलेली आहे।